पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये एका तरुणाचा लघुशंका आणि अश्लील चाले करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या तरुणाची ओळख पटली असून त्याचे वडील हॉटेल व्यावसायिक आहेत। गौरव मनोज अहुजा असे तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांचे नाव मनोज रमेश अहुजा आहे। या प्रकरणाबाबत तरुणाच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते। व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे। माझ्या मुलानं सिग्नलवर लघुशंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली आहे, अशा शब्दात त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। तरुणाच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया, तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते। या घटनेनंतर मला पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे। व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे। माझ्या मुलाचे नाव गौरव मनोज अहुजा तर माझे नाव मनोज अहुजा आहे। माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं तरुणाच्या वडिलांनी म्हटलं आहे। तरुणाचा फोन सकाळपासून बंद येतोय असे त्याच्या वडिलांनी सांगितलं। घडलेल्या घटनेबाबत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांसमोर खंत देखील व्यक्त केली आहे। येरवडा पोलीस घटनेच्या संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून अश्लील वर्तन करणे, सामाजिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे। संबंधित तरुणाला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे। तर ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या बेशिस्त आणि मुजोर वर्तनाची समस्या वाढत चालली आहे। पैशांची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत। पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे। काही पालक आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर पांघरून घालतात। हे थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, पोलीस आणि सरकारने एकत्रितपणे कठोर भूमिका घेतली पाहिजे। पुणे शहरातील रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही मार्च महिन्यात कार्यान्वित होतील। मात्र पोलिसांना या घटनेचे चित्रीकरण मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले। शहरातील वाढत्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत।